नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूया बुलढाण्यातून एक खास रिपोर्ट। संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात आज शिवपार्वती विवाह सोहळा अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला। पहाटेपासूनच परिसरात हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरलं शिवमहापुराण कथा प्रवक्ते हभप कृष्णानंद महाराज मुंडे यांचं अमृततुल्य प्रवचन। त्यांनी शिवपार्वती विवाहाची कथा अत्यंत ओघवत्या आणि भावस्पर्शी शैलीत मांडली। भगवान शंकराचे वैराग्य, माता पार्वतीची कठोर तपश्चर्या, हिमालयाच्या सानिध्यात घडलेला दिव्य विवाह सोहळा तसंच देवदेवतांची उपस्थिती या सर्व प्रसंगांचं वर्णन ऐकताना भाविक अक्षरशः कथेत तल्लीन झाले होते। कथाकथनादरम्यान विवाह सोहळ्याचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले। अनेक भाविकांनी शिव, पार्वती, गणेश, नारद, ब्रह्मा, विष्णू, इंद्र आदी देवदेवतांच्या वेशभूषा परिधान करून सोहळ्यात सहभाग घेतला। पारंपरिक वेशभूषा, अलंकार, ढोल ताशांचा गजर आणि मंगलाष्टकांच्या घोषणांमुळे संपूर्ण परिसर जणू कैलास पर्वतावरचा दिव्य विवाह सोहळा अनुभव देत होता। या भक्तिमय कार्यक्रमात महिला, पुरुष, युवक, बालगोपालांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। सर्वांनी टाळ मृदुंगाच्या तालावर हरिनाम घेत कथेचा आणि विवाह सोहळ्याचा आनंद घेतला। अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा, संस्कृती आणि भक्तीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य होत आहे। अशा कार्यक्रमांमुळे समाजात सद्भावना आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होत असल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी।